पाहुयात राज्यासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टाने दिलासा दिलाय। संजय राऊतांना 100 दिवसांनंतर अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय। पत्राचार घोटाळा प्रकरणी राऊतांना 2 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलाय। राऊतांच्या जामिनाला ईडीने विरोध केला। ईडी हायकोर्टात धाव घेणार आहे। जामिनाला आव्हान देणार असल्याने निर्णयाची अंमलबजावणी करू नये असं ईडीने म्हटलंय। संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यावरती आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। तो पुन्हा धडाडणार आहे। राऊत कोणत्याही कारवाईला घाबरले नाहीत, ते गद्दार झाले नाहीत असं आदित्य ठाकरे म्हणाले। मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्यामुळे रश्मी ठाकरे नाराज झाल्या अशी घणाघाती टीका दीपाली सय्यद यांनी केली आहे। तसंच सुषमा अंधारे आणि नीलम गोरे या चिल्लर आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। आदित्य ठाकरे यांना शेतीमधलं काय कळतंय, त्यांनी शेतीमधील एक तरी हंगाम सांगावा असं म्हणत खासदार जाधवांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे। लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य असल्याचं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलंय। तसंच भाजपमध्ये महिला आमदारांची संख्या सर्वाधिक असल्याचं त्यांनी म्हटलं। सोलापुरातील भाजपच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। संध्याकाळी ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार असून बैठकीत गुजरात निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे। प्रतापराव जाधवांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवरती घणाघाती टीका केली। आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत उभं राहावं असं खुलं आव्हान जाधवांनी आदित्य ठाकरेंना दिलंय। भाजप नेते किरीट सोमय्या 11 नोव्हेंबरला रत्नागिरी दौऱ्यावरती जाणार आहेत। साई रिसॉर्टच्या कारवाईच्या पाठपुराव्यासाठी ते रत्नागिरीत जाणार आहेत। मुरुड इथल्या साई रिसॉर्टनं सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज 3रा दिवस आहे। नांदेडमधील शंकरनगरमधून यात्रेला सुरुवात झाली। यात्रेचा आजचा मुक्काम वजीरगावा फाटा इथं आहे। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगानं नंदुरबारमध्ये तयारीला वेग आलाय। पहाडपाट्यात जनजागृती केली जाते असून राहुल गांधींचे आदिवासी पद्धतीनं स्वागत केले जाणार आहे। भारत जोडो यात्रेत पायी चालणाऱ्यांसाठी खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे। यात्रेच्या सुरुवातीला नाश्ता, फळं दिली जाणार आहेत। यासाठी 10 कंटेनर सफरचंद, केळी मागवण्यात आली। भारत जोडो यात्रेसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची नियोजन बैठक होणार आहे। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यात्रेत सहभागी होणार आहेत। महापुरुषांच्या जीवनावर आधारित निर्मित होणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांवरती इतिहास तज्ज्ञांची समिती नेमावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे केली आहे। नाशिकमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू करण्यासाठी मनसेनं आंदोलन केलं। राज ठाकरेंचे आदेश असताना सुद्धा मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी आंदोलन केलं। यानंतर नाशिकात आजपासून 2 शो पोलीस बंदोबस्तात लावण्यात आले। हर हर महादेव चित्रपटाचा वाद थांबता थांबेना। या चित्रपटाच्या वादात आता बाळासाहेबांच्या शिवसेनेनं उडी घेतली आहे। प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केले। बॉलिवूडमध्येही इतिहासाची मोडतोड होते तेव्हा का गप्प बसता असा सवाल त्यांनी केला। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना कलम 141 नुसार नोटीस पाठवली आहे। आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या 50 कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली। औरंगजेबाच्या टोळ्या हर हर महादेव चित्रपटाला पुण्यासह इतर ठिकाणी संरक्षण देत आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः डीएनए चेक करून घ्यावा असं ट्विट करत संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी मनसेवरती हल्लाबोल केलाय। मनसेनं मुंबईतील सीट बेल्ट सक्तीला विरोध केलाय। सीट बेल्टची सक्ती करू नये अशी मागणी मनसेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे। मुंबईसारख्या वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात मागे बसणाऱ्यांसाठी सीट बेल्टची सक्ती नको असं मनसेचं म्हणणं आहे। दिवाळीत विविध रेल्वे स्थानकांवरून फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दणका देण्यात आलाय। वर्धा, बल्लारपूर, नागपूर रेल्वे प्रशासनानं तपासणी मोहीम राबवत जवळपास 6000 प्रवाशांकडून 42 लाखांचा दंड वसूल केलाय।
मुंबई गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद महामार्गावरती फाउंटन इथे मोठी वाहतूक कोंडी होत असते। फाउंटन इथल्या पुलाचं काम रखडल्यानं अनेक वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत आहेत। वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्यानं वाहतूक कोंडी होती। अमरावतीतल्या शेगाव नाका रोडवरील देशमुख लॉन ते रहाटगाव पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गटारात झाड लावत आंदोलन केलं। भादली रेल्वे स्थानकावरती मेगा ब्लॉकचं काम सुरू असल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। भुसावळ स्थानकावरती एक्सप्रेसचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। भंडाऱ्यात नादुरुस्त ट्रकमुळे राष्ट्रीय महामार्ग 6 वरील वाहतुकीचा खोळंबा झाला। यावेळी भंडारा रायपूर महामार्गावरील 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झाले। उत्तर पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या जुन्नर आंबेगाव शिरूर परिसरात महामार्गावरती झालेली अर्धवट कामं आणि रस्त्याची उंची वाढल्यानं शेती खड्ड्यात राहिली आहे। त्यामुळे शेकडो एकर ऊस अजूनही पाण्यातच आहे। यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कळमना बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे। सोयाबीनला 5400 पर्यंतचा भाव मिळाला असला तरी देखील लागवड खर्च निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे। अनुदान घेण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी गर्दी करतायत, पण बँकेत कमी कर्मचारी असल्यामुळे कामांना उशीर होतोय। सांगलीत बळीराजा शेतकरी संघटनेनं ताकारी बोरगाव बऱ्हे रोडवरती ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले। ऊसाला 4000चा दर दिल्याशिवाय ऊस कारखान्यात जाऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी केलाय। बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। एकाच दिवसात तब्बल 3000 क्विंटल मक्याची आवक झाली आहे। त्यामुळे मक्याला 2000 ते 2200 रुपये पर्यंत भाव मिळतोय। साताऱ्यात एका शेतकऱ्यानं चक्कर रेडाच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नेलाय। दीपक जगताप असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या घरासमोरील फुटलेला पाईप 2 वर्षांपासून बदलण्यात आला नाही। याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी रेडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नेला। त्यानंतर अवघ्या तासाभरात पाईप बदलण्यात आला। वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनची काढणी आधुनिक यंत्राद्वारे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे। उंबरडा बाजार परिसरात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली आहे। एक महत्त्वाची बातमी, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जाते। तसंच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवरती केलाय। तर संभाजीराजे छत्रपतींच्या या वक्तव्याशी राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे। ज्या गोष्टींचा इतिहास संदर्भ लागत नाही त्या दाखवणं योग्य नाहीये अशा कानपिचक्या उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी चित्रपट निर्मात्यांना लगावल्या। मोठी बातमी, महत्त्वाची बातमी, संभाजीराजे छत्रपती यांनी ऐतिहासिक चित्रपट निर्मात्यांवरती आक्षेप घेतलाय। संभाजीराजे छत्रपती यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यावरती आक्षेप घेतलाय। तसंच या वक्तव्याशी राज्य सरकारनं सुद्धा सहमती दर्शवली आहे। ज्या गोष्टींचा इतिहासात संदर्भ लागत नाही त्या दाखवणं योग्य नाही असंही ते म्हणतात। त्याचसोबत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी चित्रपट निर्मात्यांना कानपिचक्या लगावल्या। पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात। कोल्हापुरात चोरांचा सुळसुळाट झाला असून दिवाळी सुट्टीच्या काळात 20हून अधिक जणांच्या घरी चोरी झाली आहे। यात 15 तोळ्याहून अधिक सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास झाली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। औरंगाबादच्या पैठण तालुक्यात भाजी विक्रेत्या महिलेची हत्या करण्यात आली आहे। जानकाबाई महालकर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। घरात घुसून आरोपींनी तिची हत्या करत घरातील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव आणि अशोकनगर भागात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले। 3 आरोपींकडून 9,75,000 रुपयांचे दागिने तसंच एक वाहन जप्त केलंय। बीडच्या गेवराई तालुक्यात 22 वर्षीय नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय। पांडुरंग चव्हाण असं तरुणाचं नाव आहे। हा घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांकडून वर्तवली जाते।
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावरती ट्रेनच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू झालाय। जुनोना जंगल परिसरात ही घटना घडली। जंगल परिसरातून रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्याबाबत सूचना देऊन सुद्धा दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त केला जातोय। नागपूरमध्ये वीज बिलाची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे। सीए रोड अग्रसेन चौकातील वीज बिलाचे प्रलंबित शुल्क वसूल करत असताना लक्ष्य अग्रवाल याने सोपान मेकरत्वार यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे। भिवंडीत मृत आदिवासी महिलेच्या जागी तोतया महिला उभी करून 58 लाख रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय। मुंबई वडोदरा महामार्गातील आणखी एक घोटाळा श्रमजीवी संघटनेनं समोर आणलाय। उलवेमध्ये कंटेनर उलटून अपघात झालाय। पुलावर एका कार चालकानं कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। यावेळी कंटेनर बाजूला घेण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून यात चालकाला दुखापत झाली आहे। बुलढाण्यात एसटीचं ब्रेक अचानक फेल झाल्यानं एसटी उतारावरून मागे आली। त्यामुळे एसटी खाली 2 दुचाक्या अडकून त्यांचा चुराडा झाला। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। पुण्यात बेशिस्त पद्धतीने दुचाकी चालवल्यानं दुसऱ्या दुचाकीला अपघात झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। एका दुचाकीस्वारानं दुसऱ्या दुचाकीला धडक दिली आहे। पनवेलमधील वावंचे गावाजवळ जंगलात बिबट्याचं दर्शन झालं। त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान वनविभागाकडून गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। लाखनी संताजी बँक रोड इथे घोरपड शिरली होती। प्राणीप्रेमी पंकज भिवगडे यांनी या घोरपडीला जीवदान दिलं। बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉक्सर निखत जरीनसोबत डान्स करताना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। यात सलमाननं त्याच्याच एका आयकॉनिक गाण्यावरती रिक्रिएट केलाय। दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवालाचं वॉर हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। सिद्धू मुसेवाला यांच्या YouTube पेजवरती हे गाणं रिलीज करण्यात आलं। या गाण्याला 10 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत। तब्बू, करीना कपूर आणि कृती सेनन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या द क्रू या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे। फेब्रुवारी 2023 मध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।